हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर पार्ट 2 ऑफ द व्लॉग. जे संडेला आम्ही एक ट्रिप प्लॅन केली होती फ्रेंड्स मिळून. तर आता आपण MIT-WPUच्या आत आहोत. लोणी काळभोर एरिया जो आहे, जो की पुणे सोलापूर हायवेच्या आत येतो. तर त्याचे MIT-WPU युनिव्हर्सिटी जी आहे, त्या युनिव्हर्सिटीच्या आत आपण आहोत. अँड वर्ल्ड पीस डोम बघायला आपण इथे आलो आहे. अँड इथे मागे ते डोम आहे, जे की वर्ल्ड्स लार्जेस्ट डोम आहे आणि एक अमेझिंग टुरिस्ट प्लेस ही आहे. इथे मागे ते कुरुक्षेत्राचा जो फुल हे होता तो मोमेंट, त्याचा आपण पाहिलं की कृष्ण आणि अर्जुन आणि मागे त्यांचा रथ, ते स्कल्पचर इथे होतं. आणि त्याच्या अवतीभवती सगळ्या रिलिजनचे नावं लिहिली होती अलॉंग विथ देअर फोटोज. अँड त्यांच्या त्या प्रत्येक रिलिजनचे जे प्रिन्सिपल्स असतात ते लिहिले होते. आणि तिथून असं दिसलं की अल्टिमेट जे हे असतं एव्हरी रिलिजनचं एम, विच इज की लाईफ हॅपी अँड कंटेंट राहिली पाहिजे आणि आपले सॉरो कमी झाले पाहिजे. सो गाईज, हे जे डोमकडे जायचे जे हे स्टेअर्स आहेत, त्या प्रत्येक स्टेअरवर खूप सारे थॉट्स लिहिले आहेत. मागे ते डोम आहे. लेट्स गो इनसाइड द डोम. सो गाईज, हे जे वर्ल्ड पीस डोम आहे, तिथे येण्याचे जे एंट्री चार्जेस आहेत ते आमच्याकडून तर त्यांनी 100 रुपीज घेतले. अँड खूप साऱ्या जागेवर जायला पण अलाउड केलं नाही. बट हां, इथे बघायला खूप साऱ्या गोष्टी आहेत. अँड चिल्ड्रन्सला आय थिंक नो फीज आहे. आपल्यासोबत श्रावणी आहे. अँड श्रावणी, प्लीज टेल अस की तुला कसं वाटलं इथे. ओके, सो वर्ल्ड पीस डोम वर्ल्डचं बिगेस्ट डोम आहे. अँड इट वॉज रिअली गुड. इट वॉज व्हेरी पीसफुल. छान होतं. अँड तुला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली इथे. मेन जो डोम होता तोच. लाईक वरून जेव्हा आपण ते वर बघतो की तिथून फुल असे क्लाउड्स आहेत आणि सेंटरला एक घंटा आहे, राईट. हां, राईट. तर ती घंटा वाजवली की फुल इको ऐकू येतो. अँड खरंच खूप एकदम शांत वातावरण आहे इथे. सो इफ यू आर पीस लवर, दिस इज द बेस्ट प्लेस. जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तुम्ही हे फिरायला येऊ शकता अशा जागेंवर. अँड यश, तुला काही शेअर करायचं आहे. काही नाही, या, खा, घुमा, फिरा, मजा करा. Absolutely. So guys, this much from World Peace Dome.
थँक्यू फॉर वॉचिंग.